पायऱ्या आणि यामध्ये सरळ चढण आहे. हाच खरा थरा आहे कलावंती दुर्गाचा. जय शिवराय मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे प्राईड ऑफ नेशनमध्ये. आणि मी तुमचा होस्ट डॉक्टर किरण. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक भन्नाट आणि रोमांचकारी असा ट्रॅव्हल ब्लॉग. चला तर मग. तर आज मी तुम्हाला नेणार आहे प्रत्येक ट्रेकरच्या यादीत पहिल्या नंबरवर असणाऱ्या आणि यूट्यूबवर इंडियाज मोस्ट डेंजरस ट्रेक अशी ख्याती असलेल्या आणि त्यामुळेच बऱ्याच दिवसापासून आम्हाला खुणावत असलेल्या कलावंतीन दुर्ग या ट्रेकवर. रायगड जिल्ह्यातील आणि मुंबईपासून फक्त 50 किलोमीटर असलेल्या या कलावंतींपर्यंत जायला आमच्या पुढे 2 पर्याय होते. पहिला म्हणजे पुणे लोणावळा मार्गे मुंबई रस्त्याने जाणे किंवा नगर कल्याण मार्गाने माळशेज नेरळ या मार्गाने जाणे. आणि आम्ही निघालो माळशेज मार्गे. माळशेज घाटाच्या आधी डाव्या हाताला आम्हाला दिसला आपल्या नैसर्गिक नेढ्यामुळे क्षणात ओळखू येणारा हटकेश्वर. तर उजव्या हाताला आमचे स्वागत करायला उभा होता हरिश्चंद्रगड. पिंपळगाव जोगा धरणाच्या मातीच्या भिंतीवरून खिरेश्वर गावातून टोलार खिंडी मार्गे हरिश्चंद्रगडावर जाता येते. तर घाट उतरून गेल्यानंतर उजव्या हाताला आणि गडाच्या पश्चिमेला असलेला अंतर्वक्र असा रौद्र कोकणकडा मनात धडकी भरवतो. संपूर्ण असा कातळात कोरून मार्ग काढलेला माळशेज घाट हा सह्याद्रीचा कणखरपणा तर दाखवतोच, पण त्याचबरोबर पावसाळ्यात प्रचंड धुके, असंख्य पांढरी शुभ्र जलप्रपात आणि हिरवीगार दाट झाडी आपल्या मनाला सुखावून जाते. थोडे पुढे गेल्यावर घनदाट जंगलातून आपल्या नैसर्गिक कातळ भिंतीमुळे ओळखू येणारा मोरोशीचा भैरवगड आमच्याकडे टक लावून पाहत होता. आणखी पुढे गेल्यावर नानाचा अंगठा त्याच्या आकारावरून आपली ओळख दाखवित होता. संपूर्ण घाट उतरून गेल्यानंतर एक जंगलात जाणारी पायवाट आणि त्याच्या जवळच एक फलक दिसला. हाच तो प्रसिद्ध प्राचीन व्यापारी मार्ग, अर्थातच नाणेघाट. इसवी सन पूर्व 1ल्या शतकात म्हणजेच सातवाहन काळात ठाणे आणि मुंबईपासून जुन्नरपर्यंत आणि त्याही पुढे तेव्हाचे प्रतिष्ठान म्हणजेच आजच्या पैठणपर्यंत जाण्यासाठी व्यापारी या मार्गाचा वापर करायचे. नाणेघाटाच्या वर गेल्यानंतर प्रवेशद्वारापाशी शिलालेख कोरलेली लेणी आणि पथकर वसूल करण्यासाठी ठेवलेला दगडी रांजण आजही आपल्याला पाहायला मिळतो. नाणेघाटाच्याच अगदी शेजारी असलेला जीवधन
आपल्या अखंड पहाऱ्या देणाऱ्या खडा पारशी अर्थातच वानरलिंगी सुळक्यामुळे लगेच ओळखू येत होता. हम रस्त्यापासून डाव्या बाजूला वळाल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला सर्वांग सुंदर असा सह्याद्री आणि एका ओळीत उभे असलेले ढाकोबा, अहुपे घाट, नवरा नवरी सुळका आणि गोरख मच्छिंद्रगडाची जोडगोळी आमच्या स्वागताला सज्ज असलेले दिसले. थोड्या वेळाने आणखी पुढे गेल्यावर आम्ही पोहोचलो नारिवली या गावात. बशीत ठेवलेल्या समोस्याच्या आकाराच्या भव्य सिद्धगडावर जाण्यासाठी ट्रेकिंगची सुरुवात इथूनच करावी लागते. माथेरानच्या पायथीला असलेल्या नेरळ गावानंतर आम्ही लागलो मुंबई पुणे रस्त्याला. रस्त्यावरून जाताना उजव्या बाजूला नुकत्याच एका नैसर्गिक आपत्तीचा सामना कराव्या लागलेल्या इर्शाळवाडीचा इर्शाळगड दिसला. आता इथून पनवेल फक्त 17 किलोमीटर दूर असताना शेडून गावातून आम्ही उजव्या हाताला वळालो आणि कलावंतींच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडी गावाकडे निघालो. आता पहिल्यांदाच कलावंतीन आणि प्रबळगड या दुर्ग जोडीने आम्हाला दर्शन दिले. पार्किंगपर्यंत पोचायला आम्हाला दुपारचे 12 वाजले आणि दुपारच्या भर उन्हात उत्साहाने आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता गड चढायला सुरू केले आणि वर जायला 2 तास लागतात असं सांगितलंय. पाहूया. फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच आठवडा असूनही वर तळपता सूर्य तर खाली तापलेली तांबूस माती तुडवत आम्ही मार्गक्रमण करू लागलो. जागोजागी गड खाली उतरून येणारे काही पर्यटक दिसत होते आणि एवढ्या रखरखत्या उन्हात गड चढणारे बहुधा आम्ही दोघेच होतो. 10 मिनिटे झाली आम्ही चढायला सुरुवात केली, परंतु अजून तरी रस्ता सरळ आणि कमी चढायचा आहे. पाहूया, अजून पुढे खूपसं जायचं आहे. काही लोकांनी इथपर्यंत गाड्या आणलेल्या आहेत. आणि इथून पुढे मात्र दगडगोट्यांची थोडीशी चढण असलेली परंतु आसपास भरपूर झाडी असलेली वाट दिसत होती. रस्त्यामध्ये जाताना जागोजागी छोटी छोटी हॉटेल्स होती जिथे लिंबू पाणी, चहा बिस्किट आणि काकडी, पेरू आणि कैरीसारखा रानमेवा आपली एनर्जी लेवल टिकवून ठेवण्यात मदत करत होता. काय आम्हीही लगेच आमचा दुसरा ब्रेक घेतला. पुढच्या टप्प्यावर आम्हाला पर्यटकांचा एक मोठा ग्रुप येताना भेटला. मग काय आम्हीही त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. आम्ही बरीच लोक होतो, जवळ 70-80 लोक होतो. बापरे. आम्ही पनवेलचेच आहोत. आम्ही दरवर्षी मागी गणेश उत्सवाला प्रबळगडावर जे गणपती मंदिर आहे तिकडे दरवर्षी मागी गणेशोत्सवाला पूजेसाठी जात असतो. एक मनातील भक्तिभावना म्हणून
याच्यामध्ये आमचा जवळजवळ 80-90 लोकांचा ग्रुप आहे. ते त्याच्यामध्ये जवळजवळ 70-75 लोक खालापूरमधून येतात आणि नंतर मग बाकीचे स्पॉट बघणं वगैरे हे ते. 3 दिवसाचा आमचा असतो, जेवण खावणवरतीच असतं. आम्ही अजून 1/4 अंतर देखील पार केले नव्हतं. त्यामुळे अजून बरंचसं अंतर पार करून आम्हाला वर जावं लागणार होतं हे मात्र दिसत होतं. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात समुद्रसपाटीपासून 2300 फूट उंचीवर प्रबळगड तर अगदी त्या खालोखाल म्हणजेच 2250 फूट उंचीवर कलावंती अशी दुर्गजोडी एकमेकांना खेटून उभी आहे. त्यातील प्रबळगडाला ज्ञात असा इतिहास आहे आणि त्यामुळेच त्यावर तत्कालीन इमारतींचे अवशेष व मंदिर पाहण्यास मिळते. शिवाय राजे शहाजी, आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभलेला हा गड आहे. खरं तर कलावंतीन हा दुर्ग नसून तो फक्त एक सुळका आहे आणि ऐकीव माहितीनुसार 15व्या शतकात कुणा राज्यकर्त्याने आपल्या कलावंतीन नावाच्या राणीसाठी त्याची निर्मिती केल्याचा उल्लेख आहे. त्यापुढे लगेचच कातळात कोरलेल्या श्री गणेश आणि बजरंग बलीच्या सुबक अशा मूर्तींनी आम्हाला पुढे चढण्याचे बळ दिले. आता सुळका अगदी नजरेच्या टप्प्यात आला होता. व्यायामाचा अभाव आणि अतिश्रमाची सवय नसल्याने शारीरिक मर्यादा स्पष्टपणे जाणवत होत्या, तर मन मात्र उत्साहाने आणि खंबीरपणाने पुढे चल असं म्हणत होते. थोड्याच वेळाने आम्ही एकाच मोठ्या सपाट पृष्ठभागावर म्हणजेच प्रबळ माचीवर पोहोचलो. आता कलावंतींचा सुळका आणि त्यावरचा भगवा झेंडा आम्हाला खुणावत होता. पार्किंगपासून 1 तासाचा ट्रेक करून आम्ही पोहोचलो प्रबळमाची येथे. इथे छोटीशी वाडी आहे आणि इथनं प्रबळगडासाठी आणि कलावंतीन दुर्गावर जाण्यासाठी दोन्ही मार्ग वेगवेगळे होतात. इथून कलावंतीन दुर्गावर पोहोचण्यासाठी आणखी 1 तास लागतो. प्रबळमाचीवर 30 ते 35 घरांची वस्ती असून येथे 1-2 हॉटेल्स देखील आहेत, जिथे तुमच्या रात्रीच्या मुक्कामाची आणि जेवणाची उत्तम अशी सोय होऊ शकते. शिवाय टेंट म्हणजेच नाईट कॅम्पिंग करणे हा देखील एक मस्त अनुभव होऊ शकतो. वस्तीच्या मधूनच प्रबळगडाकडे आणि कलावंतींकडे जाणाऱ्या वाटा वेगळ्या होतात. त्यातील डावीकडे जाणारी कलावंतींची वाट आम्ही धरली. प्रबळमाचीच्या पुढच्या टप्प्यात असलेल्या दाट झाडीमुळे ऊन सुसह्य होण्यास बरीच मदत झाली. बऱ्याच ठिकाणी स्टॉल्सवाल्यांनी पर्यटकांसाठी उंच झाडांना झोके बांधून ठेवले आहेत. मग काय, आम्हीही झोक्याचा आनंद घेतला. आता आम्ही सुळक्याच्या पायथ्याच्या अगदी जवळ होतो, पण तरी देखील तो नजरेच्या टप्प्यात काही अजून येत नव्हता. कलावंतीन आणि प्रबळगडाच्या मध्ये असणाऱ्या V11च्या घळीच्या आधीच एक कातळात कोरलेली आणि जेमतेम एक माणूस बसून आत जाऊ शकेल एवढ्याशा आकाराची एक गुफा दिसली. परंतु गुफेत न जाता बाहेरूनच बघून आम्ही पोहोचलो अगदी सुळक्याच्या पायथ्याला. तब्बल 2 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही पोहोचलो त्या पॉईंटला जिथून खरा थरार सुरू होतो. माझ्या मागे आपण पाहू शकता या 85 अंश कोनातल्या कोरलेल्या पायऱ्या आणि खरी
सरळ चढण आहे. हाच खरा थरार आहे कलावंतीन दुर्गाचा. अनेक यूट्यूब व्हिडिओमध्ये थरारक दिसणारा आणि खूपशा ड्रोन शॉटमध्ये थरकाप उडवणाऱ्या 85 अंश कोनात खोदलेल्या कातळातील पायऱ्यांमुळे हा ट्रेक अगदी थ्रिलिंग आणि अवघड असा भासतो. परंतु पायऱ्या बऱ्याचशा रुंद असल्याने प्रत्यक्षात तो तसा नाही आहे असा माझा तरी अनुभव आहे. आणि अगदी असाच प्रकार नाशिकमधील त्र्यंबकेश्वर जवळील हरिहरगडाच्या बाबतीत देखील पाहावयास मिळतो. जिथे पायऱ्या संपतात त्या टप्प्यावर एक छोटेसे हॉटेल आहे आणि तिथून पुढे अगदी 5 मिनिटात आम्ही आमच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. हा शेवटचा टप्पा म्हणजे 10 ते 15 फूट उंचीचा खडक असून त्यावर चढण्यासाठी स्थानिक नागरिक दोरखंडाच्या सहाय्याने पर्यटकांना मदत करत. आम्ही पोहोचेस्तोवर त्यांनी दोरखंड सोडला होता, परंतु खूप विनवणी केल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी तो पुन्हा बांधला. वर गेल्यानंतर सर्वप्रथम नजरेत भरते ती चौथऱ्यावरची श्री छत्रपती शिवरायांची सिंहासनारूढ अशी सुंदर मूर्ती, जिच्या पुढे प्रत्येकजण आपोआप नतमस्तक होतो आणि जिच्या दर्शनाने नकळत आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. आणि त्याचबरोबर ज्यांच्या पराक्रमाच्या स्मरणाने छाती मात्र अभिमानाने भरून येते. कलावंतीन टेहाळणी बुरुज असल्याने इथून संपूर्ण पनवेल आणि कर्जत तालुक्याचे विहंगम दृश्य आपणास पाहावयास मिळते. त्याचबरोबर इथून पेब, चंदेरी आणि माथेरान रांगेचे संपूर्ण दर्शन घडते.